ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। खरं तर आज सोलापूर म्हणजे मध्यरात्रीपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। जवळपास 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शहरातही नुकसान झालं, ग्रामीण भागातही। कशा पद्धतीचा आढावा आपण घेत आहे आणि काय पुढच्या पावलं? नाही, कालपासून शहरामध्ये सोलापूर शहर असेल, मंगळवेढा असेल, आणखीन जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पाऊस पडला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले। शहरातले एक भाग आहे, त्या भागात पण पाणी साठलं होतं। त्या संदर्भात मी सकाळीच कलेक्टर महोदयांशी बोललो, आयुक्तांशी बोललो आणि तातडीने त्या लोकांना मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबत त्यांचे सगळ्यांचे पंचनामे करण्याच्याही सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत। आता मी सकाळी मुंबईत होतो, आता पोहोचलो आहे। मी उद्या दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या सगळ्यांना मी भेटही देणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची अडचण पण समजून घेणार आहे। पण ज्या ज्या ठिकाणी असं पावसामुळे नुकसान होतं आहे किंबहुना अजून काही ठिकाणी पाऊस पडतो आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो की सरकार आपल्या पाठीशी आहे। सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईमध्ये आपल्याला मदत करेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आणि मुख्यमंत्री उभे आहेत। 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। 118 मिलीमीटर 100 मिलीमीटरच्या जवळपास प्रत्येक मंडळामध्ये पाऊस दिसतोय। काही मदत आणि शासनातर्फे जे नियम आहेत त्या पंचनामेची मदत केली नक्की त्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत होईल। मगाशीच मी सांगलीत असताना माझ्या शेतकरी बांधवानं मला व्हिडिओ कॉल केलेला होता आणि अगदी दयनीय परिस्थिती होती। त्याच्या शेतातून पाणी वाहत होतं, पिकं वाहून गेलं होतं। पीक तर गेलंच गेलं, त्यासोबत शेतातली माती वाहिलेली होती आणि त्या डोळ्यामध्ये अश्रू होते। त्यावेळी मी त्यांना त्या शेतकरी बांधवांना सांगितलं, चिंता करू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे आणि या परिस्थितीमध्ये आपलं जे काही नुकसान होईल ते नुकसानाला सरकार मदत करेल अशा पद्धतीची भूमिका मगाशी मी शेतकरी बांधवांच्या सोबतही मांडलेली आहे। आणि मी सगळ्याच शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे। तातडीची जे लगेच देणं आवश्यक आहे ती नुकसान भरपाई लगेच आपण देऊ आणि जे पंचनामे होऊन जे काय मदत करायची ती मदत करू आपण। महापालिकेनं कार्यक्षमता दाखवल्यामुळे आज पावसाचे जे संकट होतं ते संकट टळलेलं दिसत आहे। कार्यक्षम महापालिका होती, मात्र कुठेतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे, कारण नाल्यांवरती अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। त्याच्यामुळे शहरात वारंवार हे संकट येत आहे। काही कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही सूचना करणार आहात आपण? नाही, मी माननीय आयुक्त महोदयांशी बोललो, मी कलेक्टर महोदयांशी माझं मगाशी बोलणं झालं। काही ठिकाणी पाणी साठलेलं होतं, ते पाणी कमी व्हायला काही ठिकाणी आपलं जे ड्रेनेज व्यवस्था चेकअप झालेली होती आणि त्यामुळेही काही ठिकाणी बराच वेळ पाणी साठून होतं, त्याची माहिती आपण घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी आता ड्रेनेज व्यवस्थेवर अतिक्रमण झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी अतिरिक्त अतिक्रमण झाल्यामुळं काही नुकसान होते किंबहुना काही ठिकाणी ड्रेनेजचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी पाणी साठलं, त्या सगळ्यांचा आढावा आपण घेऊन त्या सगळ्यांच्यावर आपण नक्की मार्ग या निमित्तानं काढू। भाऊ, खरं तर नेपाळसारखी परिस्थिती भारतात निर्माण होईल असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। आता कोणी काय बोलावं हा ज्याचा विषय आहे, पण आपलं डोकं ठिकाण्यावर ठेवून आपण काही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आपण काय वाक्य वापरतो, आपण कशा पद्धतीची भाषा वापरतो या संदर्भात सगळ्यांनी तारतम्य पाळलं पाहिजे या निमित्तानं। आणि भारत हा सक्षम आणि मजबूत देश आहे, लोकशाही प्रधान देश आहे। या देशामध्ये लोकशाही मजबूत आहे, अशा व्यवस्थेवर अशा पद्धतीचं भाष्य करणं मला वाटतं एवढ्या उच्चपदस्थ नेत्याला फार शोभा देत नाही आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतायत की शिवाजीनगर जे मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशनचं नाव बदलेल असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। कसं पाहता याकडे? शिवाजीनगरचं सेंट मेरी होणार का? मला वाटते अशा पद्धतीची विध्वंसकारी वृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वृत्ती असू नये। त्यामुळं त्यांनी जे काय म्हटलं त्याची माहिती मी घेतलेली नाही, पण अशा पद्धतीनं काही घडत असेल तर नक्की घडू दिलं जाणार नाही, चिंता करायचं काही काम नाही। हो, खरं तर आज अक्कलकोट रोड परिसरात जी परिस्थिती निर्माण झाली किंवा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जी परिस्थिती निर्माण झाली, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे ते त्याला कारणीभूत आहेच आहे। याशिवाय जे नॅशनल हायवेची जी कामं झालेली आहेत त्यामध्ये क्रॉसलाईन ज्या टाकल्या जायला पाहिजे होत्या त्या न गेल्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढवली आणि मोठ्या प्रमाणात या लोकांचं नुकसान झालेलं आहे। अगदी रात्रभर हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे रात्रभर पाण्यामध्ये पाहायला मिळाले लोक। कशा पद्धतीने मार्ग काढला जाईल, नॅशनल हायवेला काय सूचना केल्या? नाही, आपण बघितलं असेल नॅशनल हायवेची कामं नुकतीच आता होत आहेत, काही ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, काही ठिकाणी होत आहेत।
त्यावेळी त्या हायवेचं काम करत असताना बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था, बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या पुलांची आवश्यकता होती. त्या अनुषंगानं कामं झालेली आहेत. तर झालेल्या कामाचे काही परिणाम भविष्यात काय होणार आहेत. काही ठिकाणी चुकीचं झालं असू शकतं, काही ठिकाणी काम करत असताना काही नाले चेकअप झालेले आहेत, काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आता आपल्या बऱ्याचशाच गोष्टी लक्षात येतात. त्याचा आढावा घेऊ आणि त्या ठिकाणी चुकीचं झालेलं असेल तर दुरुस्त करू आणि काही ठिकाणी टेक्निकल अडचणी असतील तर त्याही आपण संबंधित यंत्रणेला सांगून त्याही दुरुस्त करू आपण. बरोबर. 2-4 दिवसापूर्वी जेव्हा सोलापूर आला होता त्यावेळेस असं म्हणायचं वाळू माफी असतील किंवा मुरुम माफी असतील प्रत्येकावरती कठोर कारवाई केली. कालच ग्रामीण पोलिसांनी 2 जणांना पुन्हा 2 वाळू माफियांना तडीपार केलेला आहे. कारवाया ज्या त्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशाच पद्धतीने कारवाई सुरू होते वाळू माफियांवरती काय सांगतात असतील? मी आपल्याला आज सांगत नाही आहे. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्या दिवशी मी आपल्याला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये काही लोक म्हणतील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीत वाळू तस्करी करू दिली जाणार नाही. बेकायदेशीर वाळूचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही. बेकायदेशीर मुरमाचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही. कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून जी व्यवस्था उभी करायची असेल ती कोणी करायला हरकत नाही. पण अशा पद्धतीनं कोण करत असेल तर तडीपारच नाही, MPID लावायचाही आपण सूचना दिलेल्या आहेत. कालच 3 दिवसापूर्वीच मी सगळ्या जिल्ह्यातल्या कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, SP, DYSP आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अशी बैठक मी 3 दिवसापूर्वी केलेली आहे आणि त्यावेळी मी संबंधित सगळ्याच यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की यंत्रणेतली काही लोक मदत करत असतील तरच हे चालू शकतं, अन्यथा चालू शकत नाही. तेव्हा असा कोण दोषी आढळला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली आहे. आणि आपण सगळेजण बघताय वाळू तस्करांच्या वेगानं कारवाई होते आणि येणाऱ्या 8-10 दिवसाच्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण बघाल की बऱ्याच वाळू तस्करांना जिल्हा सोडावा लागेल आणि बऱ्याच वाळू तस्करांना गजाच्या आड पण जायला लागेल. त्यामुळं वाळू तस्करांना माझी सूचना राहील की आपण आता वेगळे व्यवसाय करावेत आणि वेगळ्या कामात राहावं. कुर्डू गावातील ग्रामस्थांनी असा इशारा दिलेला आहे की आम्ही उद्या कुर्डू बंदचे हाल घेतोय कारण त्यांच्यावरती अवैध मुरुम वृक्षाची गुन्हा दाखल झाली आहे. कुर्डू बंदचे हाल दिले त्याकडे कसं पाहतात? आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की ग्रामस्थ बांधवांना माझी विनंती आहे की आपण ज्या काही गोष्टी आपण करतो त्या अगदी परवानगी घेऊन खूप सगळं करता येतं. तेव्हा आपण परवानगी केली पाहिजे, कायद्याचंही रक्षण केलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला आपण राजकीय स्वरूप पण दिलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला वाटते मुरुम उत्खननाला सरकारनं कधी बंदी घातलेली नाही, फक्त परवानगी घ्यायचा विषय आहे. वाळूच्या विषयात पण आपण बघतो की काही टेंडर निघत आहेत, काही ठिकाणी आपल्याला वाळू सँड पण आपल्याला म्हणजे पैसे भरून आपल्याला घेता येते. त्यामुळे थोडंसं आपण कायद्याचं पालन करावं ही विनंती या निमित्तानं मी सगळ्यांनाच करेन. ग्रामस्थ बांधवांनाही माझं तेच सांगणं राहील की आपण कुठल्याही राजकीय व्यवस्थेला चा विचार न करता प्रशासकीय व्यवस्थेचा विचार केला पाहिजे आणि जी गोष्ट कायद्यानं होती त्यासाठी बेकायदेशीर केलं नाही पाहिजे. साधा विषय आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.